अजब रमा राघवची जोडी। अरे अशा खोट्या कुटुंबातली मुलगी खोटीच असणार, खान तशी माती। गुरुजी ते म्हणतात ना, चकाकतं ते सगळं सोनं नसतं, ते त्या मुलीकडे बघितल्यावर कळतं। सोनं कसलं, पितळ सुद्धा नाहीये। बस गुरुजी बस। माझ्या बायकोनी अक्षम्य चूक केली आहे। तुम्ही तिला काही बोलला असतात ना, मी ऐकून घेतलं असतं। तिलाच काय, मला जरी बोलला असतात ना गुरुजी काही, मी उलटून एक शब्दही बोललो नसतो। पण माझ्या मुलीचा, रमाचा अपमान मी सहन करणार नाही। आणि त्यातही तिची चूक नसताना तर नाहीच नाही। रमा रस्त्यावर पडलेली नाहीये गुरुजी, हे तुम्हाला खरंच सांगतो। तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात खूप आदर होता। आज तुमच्या बोलण्याने तुम्ही तो सगळा आदर गमावून बसलायत, कायमचा गमावून बसलायत। मला खरंच सांगतो, यापुढे तुमच्या घराचा उंबरठा माझी मुलगी ओलांडणार नाही। रमा तुमची सून कधीही होऊ शकत नाही। तुम्ही गिरीश परांजपेची चांगली बाजू आजपर्यंत पाहिलीत, आता यापुढे दुसरी बाजू बघा। सर असं करू नका, एकदा ऐकून तरी घ्या सर। आई, या बांगड्या किती परफेक्ट साईजच्या आहेत ना माझ्यासाठी। रमा तुमची सून कधीही होऊ शकत नाही। अहो, सामान नसतं पाठवलं तर बरं झालं असतं। गिरीशराव किती दुखावले गेलेत। आणि माझं काय, आपल्या घरातल्या माणसांचं काय? शालिनी, रमाच्या आईने जे जे केलंय ते सगळं विसरतेस का तू? अहो, पण हे रमाच्या आईने केले, रमाने नाही। ह्या दोन्ही मधला फरक अजूनही कसा लक्षात येत नाहीये तुमच्या? कारण मुळात त्यात काही फरकच नाहीये शालिनी। हे बघ शालिनी, हे जे काही घडलंय ना, त्यात रमा सुद्धा तितकीच जबाबदार आहे। शालिनी, या माय लेकींनी मिळून आपल्या भावनांशी खेळ मांडलाय, आपला मान सन्मान सगळं धुळीला मिळवलंय। एवढंच नाही तर माझ्या मुलीच्या आयुष्याची खेळ खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी। आणि एवढं सगळं घडलं असताना तुझं असं म्हणणं आहे की मी हे सगळं विसरून त्यांच्या मुलीला आपली सून करून घेऊ? हो, या सगळ्यात रमाचा दोष नाहीये। हो, यात राघव होरपळीला जातो याचा तरी विचार करा। शालिनी, मी राघवचाच विचार करतोय, म्हणूनच त्या मुलीशी संबंध तोडायला लावतोय ना। हे बघ शालिनी, त्या मुलीला आपल्या घरची सून करून आणायचा प्रयत्न तुम्ही ताबडतोब थांबवा। आणि या सगळ्या प्रकरणातून आपलं घर कसं सावरेल याकडे लक्ष द्या। तुम्ही राघवच्या मनाचा विचार करत नाही आहात। शालिनी, मी तुला पुन्हा सांगतोय, मी फक्त राघवच्या भविष्याचाच विचार करतोय। तेव्हा यापुढे त्या मुलीची आणि तिच्या आईची सावली सुद्धा या आपल्या नव्या घरावर पडता कामा नये।
जी हे सगळं कसं झालं ग, मला काहीच कळत नाही. गिरीश सर कसे चिडले? त्यांच्या घरी नक्की काहीतरी घडलं असणार. त्याची तो बॉक्स त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको होता ग. तो कसा पोहोचला त्यांच्यापर्यंत? ती अश्विनी ते खोकं घेऊन गजाननासमोर आली. मग काय, तो आधीच चिडलेला होता, आणखी डोकं फिरलं त्याचं. मी आणि शालिनीने किती समजावायचा प्रयत्न केला, पण तो काहीही ऐकायला तयार नव्हता. आणि अश्विनी आगीत तेल होतायला होतीच. ती काहीतरी बडबडली आणि आगाऊपणा करून ते खोकं उचललं आणि परांजप्यांकडे नेऊन दिलं. मग बरोबर आहे, मग चिडणारच ना ते. आजी, गिरीश सर आमची काहीतरी मदत करतील ह्याच एका आशेवर होतो का आम्ही. पण आता त्यांच्याकडूनही काहीच मदत मिळणार नाही असं वाटतंय. आजी, माझं आणि रमाचं नातं कधीच यशस्वी होणार नाही का ग? असं का म्हणतोस बाळा? तुमचं दोघांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे ना, पण तुम्ही नक्की एकत्र येणार. थोडा वेळ लागेल कदाचित, पण सगळं नीट होणार, खात्री आहे माझी. आणि दुसरं कोणी तुमच्या पाठीशी उभं राहू दे किंवा नको राहू दे, ही आजी तुमच्या पाठीशी कायम उभी राहणार. फक्त तुम्ही असे खचून जाऊ नका, निराश होऊ नका. हो. अरे देवा, हे कसं काय विसरले? आबा इकडे ठेवतो. हो आबा बसा तू. मामा मी मदत करू का? नाही नाही मी ठेवतो. हा आई तू बस. आबा तुम्हाला पाणी. आबा पाणी. तुला काही हवंय का? मी आणून देऊ का? आबा तुम्हाला काही हवंय का?
नमस्कार नमस्कार गजानन गुरुजी. नमस्कार. अहो गुरुजी नमस्कार 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 नमस्कार. या ना या. गुरुजी तुम्ही अरे नमस्कार नमस्कार. या 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 कसं काय आहात सगळे? बसा बसा बसा. काय म्हणते आई, कशी काय तब्येत वगैरे? काय राघव, कसं काय चाललंय ऑफिस वगैरे? ठीक. मस्त मस्त. नमस्कार नमस्कार नमस्कार. दोघांनाही नमस्कार करतो हा. मी माधव करमरकर, गजानन रावांचा मेव्हणा. अच्छा, पाणी घे. शालिनी त्यांच्या चहाचंही बघ. अहो असू द्या असू द्या. खरं अहो नाही पटकन होईल. अहो आम्हाला खरंच घाई आहे. असू द्या असू बा बोल. अहो तुम्ही आमच्या वैदिक परिषदेचं निमंत्रण स्वीकारलं, पण पुढे संपर्कही ठेवला नाहीत आणि घरही बदललं, तेही कळवलं नाहीत. नारायणरावांकडनं इथला पत्ता कळला तेव्हा मी इथं आलो. गुरुजी मी वैदिक परिषदेला हजर राहणार नाही असं ठरवलं. का असं ठरवलं? नाही, गेल्या काही दिवसात माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी नाही येऊ शकत. मला माफ करा. कृपा करून असं करू नका गुरुजी. अहो तुम्ही नाशिक मधले एकमेव असे आहात की ज्यांना इतक्या वर्षानंतर हा मान मिळालेला आहे. नाही गुरुजी, ते काही असलं तरी मी खरंच सांगतो, मी नाही येऊ शकत. मला माफ करा. अहो सगळ्या नाशिक शहराचा बहुमान आहे हा, तो कृपा करून नाकारू नका. आणि हे बघा, तुम्ही नेहमी आपल्या कुटुंबापेक्षा आपलं कार्य मोठं मानलेलं आहे. हो हे काय बाबा, तुम्ही आम्हाला परिषदेला जाणार म्हणून हो म्हणाला होता. आमचं नाही ऐकत आहात, निदान यांचं तरी ऐका. अरे पण त्यांना नाही जायचं तर काय जबरदस्ती आहे? मामा माधव, अहो तुम्ही विचार करून कळवतो असं म्हणाला होतात ना, मग आता नकार का देताय? आणि कार्तिक हे आहे ना, तो सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळेल म्हणालाय ना. नाही नाही अगं ताई, गजानन रावांना कसं जमणार? अगं आत्ताच घर बदललेलं आहे, घराची घडी नीट बसवायची आहे अजून, शिवाय पौरोहित्याच्या तारखा बुक आहेत. गुरुजी तुम्ही एक काम करा, कार्तिकेयला वैदिक परिषदेला घेऊन जा. मामा अरे ते कसं शक्य आहे? तो आबांचाच मान आहे. नाही, इथल्या सगळ्या पूजा अर्चा मी सांभाळू शकतो. हा आबा नसतात तेव्हा मी ते करतच आलो आहे. बस तुम्ही आपापसात वाद घालू नका. मी परिषदेला जाणार नाही, हा माझा निर्णय झाला. अरे राघव, तू तरी यांना समजाव. तू असं गप्प का? अरे नाशिककरांनी एवढ्या विश्वासानं जबाबदारी सोपवलेली आहे यांच्यावर, तेव्हा यांनी ती जबाबदारी पूर्ण केलीच पाहिजे. हो नाही खरं आहे तुमचं. आबा मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो, ही संधी हातची जाऊ देऊ नका. अहो मी वचन देतो तुम्हाला, तुमच्या गैरहजेरीत मी व्यवस्थित सांभाळीन घर, आणि इथे तुमच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट घडणार नाही. राघवा, तू मला वचन देतोय? गजानना, कळतंय ना तुला राघव काय म्हणतो? त्या लक्षात आलंय ना? तू निर्धास्त मनाने जा. अरे तुझ्या एका नकारानं सगळं नाशिक नाराज होईल. हो आबा. आबा आपल्या शहराचा, आपल्या माणसांचा मान राखायलाच हवा हे तुम्हीच शिकवलं ना आम्हाला. खरंच जा तुम्ही, आणि त्या परिषदेला जाऊन तुम्ही नाशिकचं नाव आणखी उंचावर न्या. ठीक आहे राघवा, तू मला वचन देतोयस, मग याच विश्वासावर मी वैदिक परिषदेला हजर राहील. धन्यवाद. तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. येतो. अरे चहा वगैरे घ्या ना. असं काय? या 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 मी तुम्हाला सांगतो. या नमस्कार. आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या. मी इथे नसताना रमा या घरात येता कामा नये. शालिनी, माझ्या सामानाची बांधाबांध करायला घे. मी आंघोळ करून येतो. माधवा, कार्तिकेया, सामान लावायला घ्या. हो मामा, आपण आतलं सामान बघूया. अश्विनी, पूजा आणि श्रुती बाहेर आहेत, त्यांना मदत कर. सामान आत आणा. चला.
शालिनी, आता गजानन काय म्हणाला त्याच्यामुळे तू? नाही, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय आई. अगं सामान तर सगळं आणलं आपण इथे. नाही हो, पण काहीतरी विसरलंय असंच वाटतंय हो. वहिनी मदत करू? नाही श्रुती तो आत्या, आजी, कार्तिकेय दादा, काका, बाबा सगळे बाहेर या. जसे आहात तसे सगळे बाहेर या, लवकर या. बाबा, काय ग, तुझी इथे यायची हिम्मतच कशी झाली? अश्विनी, अगं त्यात हिम्मत होण्याचा काय प्रश्न? त्या घरात ही तुळस राहिली होती, ती फक्त घेऊन आली मी, बस. तुला तसलंच काहीच वाटत नाही का ग रमा? तुला किती वेळा या घरातून बाहेर काढलं तरी पुन्हा इथेच आलीस. कसली चिकट आहेस ग तू. अगं तुझाच नाही, तुझ्या सकट तुझ्या घरच्यांचा सुद्धा इतका अपमान झाला तरी पुन्हा इथेच आलीस. कळसच केलास ग तू. तुझ्या जागी जर मी असते ना तर या घराकडे ढुंकूनही बघितलं नसतं मी. अगं या मोठ्या लोकांना वाटतं की ते पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतात, पण पुरोहित या कशालाही बदणारे नाहीयेत हे तुझ्या अजून लक्षात आलेलं दिसत नाहीये. आता आणखीन अपमान करून घ्यायचा नसेल ना तर बऱ्या बोलाने निघ. मामा, मी इथून अशी नाही जाऊ शकत. या घराच्या अंगणात तुळस नाहीये हा विचारच मला करवत नाही. त्यामुळे ही एवढी तुळस लावून झाली की मी जाणारच आहे. ठमे, अगं तुळस आणलीस ते खूपच छान केलंस. शालिनी, आपल्या नवीन घराच्या अंगणात लक्ष्मीच्या हाताने तुळस लागणार. हो. आणि आई, हा शुभशकुनच म्हणायला हवा. बघतेस का रमा? पुढे हो आणि लाव तुळस. नाही, रमा ही तुळस लावणार नाही. मी तिला लावू देणार नाही. अश्विनी, तुझी परवानगी नाही मागितली कोणी. बाजूला हो. तुझं काय ग मध्येच? अरे पण अश्विनीला राग येणं साहजिकच आहे ना. का राग यावा तिला? कारण आजी ही रमा दरवेळी आपल्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असते. आपल्या घरच्या? आमचं काय करायचं ते आम्ही बघितलं असतं ना ग. अश्विनी, तू गप्प बसलीस तर बरं होईल. मी रमाला सांगितले तुळस लाव, तुळस तीच लावेल. आजी, तू नेहमी अश्विनीला गप्प का करतेस? रमा इथे आली की दरवेळी काहीतरी तमाशा होतोच. हे तुझ्या कधीच लक्षात येत नाही. हो ना, या रमाने केलेले तमाशे तुम्हाला सगळ्यांना चालतात आणि मी जरा जरी काही बोलली की तुम्ही सगळे मला बोलायला. काय कलकलाट लावलाय? अश्विनी, किती गोंधळ घालतेस? काका, तुम्ही अजिबात गोंधळ घालत नाही. आपल्या घरात नेहमी जे काही वाईट होतं ना ते फक्त या रमामुळे होतं.